नमस्कार. युसेन न्यूजच्या अमरावती बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स. जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. अमरावती जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 17 ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल जाहीर. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचं वर्चस्व, 15 सरपंच आणि 81 सदस्य विजयी झाल्याचा भाजपचा दावा. पीक विम्याचे पैसे दिवाळीपूर्वी द्या, शेतकऱ्यांची मागणी. संतप्त शेतकऱ्यांची जिल्हा कृषी कार्यालयावर धडक. कृषी मंत्र्यांचे आदेश असूनही शेतकरी अजूनही वंचित. पीक विम्याची केंद्र सरकारची रक्कम यायची असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं. आणि आता राज्यातील बंदीजनांना ब्लँकेटऐवजी मिळणार डायमंड चादर. कारागृह विभागातर्फे कैद्यांसाठी नवी नियमावली लागू. खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसंच अमरावती जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे, अशा मंडळांमध्ये अग्रिम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते. मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हा कृषी कार्यालयावर धडक देत आंदोलन केलं. अमरावती जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला, असे अमरावती विभागातील 12 मंडळाचा समावेश आहे. मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. सध्या रब्बीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. दिवाळी ही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यानं बळीराजा डबघाईस आला आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे त्वरित द्यावे अशी मागणी आता शेतकरी करू लागलाय. तर सरकारने घोषणा केली होती की दिवाळीपूर्वी आम्ही 2022-23चे पीक प्रधानमंत्री पीक विम्याचे पैसे आम्ही जमा करू. अजूनपर्यंत तब्बल 50 ते 55 दिवस झाले. अजूनपर्यंत शेतकऱ्याची म्हणजे जे पीक विमा धारक जे पात्र शेतकरी आहे त्याची दिवाळी गोड झालेली नाही. आम्ही आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अमरावती इथे सर्व शेतकरी आम्ही इथे आलेलो आहोत. आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही दिवाळीपूर्वी, आता दिवाळी फक्त 2-3 दिवसावर बाकी आहे. या 2-3 दिवसामध्ये या जिल्ह्यातले जे 40,000 50,000 जेवढे पात्र शेतकरी आहे त्याच्या खात्यामध्ये त्याची हक्काची प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम जमा करा. आणि जर तुम्ही जमा करत नसेल, तुम्ही आज उत्तर द्या, नाही तर आम्ही या कार्यालयामध्ये बसू, आम्ही कार्यालय ताब्यात घेऊ. फळ पीक विम्याचा नुकसानीचा राज्य सरकारची रक्कम आली आहे, मात्र केंद्र सरकारची रक्कम अजून आली नाही. यामुळे शेतकरी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय. शासनाचा हिस्सा बऱ्याच काळापासून प्रलंबित होता. राज्य शासनाचा हिस्सा मागील महिन्यात जमा झालेला आहे. फळपीक विम्याच्या बाबतीत केंद्र हिस्सा जमा व्हायचा होता, अशी मागील आठवड्यापर्यंतची जे आम्ही फॉलोअप घेत होतो त्याच्यानुसार होतं. तर आता आमचा कंटिन्यू राज्यस्तरावर त्याचा फॉलोअप सुरू आहे आणि दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईल याकरता आम्ही पुरेपूर जिल्हा स्तरावरून राज्यस्तरावर पाठपुरावा करत आहे. अमरावती जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर 17 ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीचे निकाल मतमोजणीनंतर हाती आले. त्यात भाजपचं वर्चस्व सिद्ध असल्याचं दिसून आलं. या खालोखाल काँग्रेस आणि इतर पक्ष तसंच अपक्षांचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 20 ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत कोठारा तालुका अचलपूर इथं सरपंचासह बिनविरोध निवड झाली. 19 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकी झाल्या. ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी 166 जागा होत्या. यामध्ये 47 सदस्य बिनविरोध निवडून आले. निवडून आलेले 102 सदस्य असून 17 जागा रिक्त राहिल्या आहे. जिल्ह्यात 17 ग्रामपंचायतीतील 73 जागा रिक्त असल्यानं पोटनिवडणूक झाली. 73 जागेपैकी 41 जागा रिक्त राहिल्या. यातीलच 9 जागा बिनविरोध निवडून आल्या. 23 जागा निवडणुकीत निवडून आल्यात. निकालानंतर भाजपनं 20 ग्रामपंचायतींपैकी 15 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा सरपंच विजयी झाल्याचा दावा केला आहे. सोबतच 81 सदस्य विजयी झाल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. 4 ठिकाणी काँग्रेस व 1 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा सरपंच विजयी झाला आहे. ब्रिटिश काळापासून कारागृहात कैद्यांना पांघरूण म्हणून ब्लँकेट मिळत होते. मात्र भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आता ब्लँकेटऐवजी डायमंड चादर पांघरूण म्हणून वापरण्यास दिली जाणार आहे. कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता
यांनी ही नवीन नियमावली राज्यातील सर्व कारागृहांसाठी लागू केली आहे. महाराष्ट्र कारागृह नियमावली 1979 मधून महाराष्ट्र कारागृह नियम 1965 व सुधारित अधिसूचना 1 डिसेंबर 2015 अन्वये कारागृह अधीक्षकांना कैद्यांचा बिछाना आणि बंदी गणवेश यामध्ये बदल किंवा वाढ करण्याची तरतूद आहे. कारागृहातील कैद्यांना ब्लँकेटऐवजी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन डायमंड चादर ही पांघरूण म्हणून वापरण्यास देण्याच्या सूचना आहे. हल्ली थंडीचे दिवस सुरू झाले आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून एकूण 60 कारागृहातील सुमारे 42,000 कैद्यांना ब्लँकेटऐवजी डायमंड चादर पांघरूण म्हणून वापरण्यास मिळणार आहे. यात 9 मध्यवर्ती कारागृह, 28 जिल्हा कारागृह, 1 विशेष कारागृह, नाशिक येथील किशोर सुधारालय, 1 महिला कारागृह, 19 खुली कारागृहे आणि वसाहत अशा विविध 60 कारागृहात कैद्यांना डायमंड चादरीचं वाटप करण्यात आलं. अमरावतीत युवा मतदार नोंदणी आणि मतदार जनजागृती अभियानांतर्गत विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगानं युवा मतदार नोंदणी करून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महाविद्यालयीन शिबिर राबवून नवमतदारांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणीचं काम जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक विभागानं सुरू केलं आहे. या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. अमरावती जिल्ह्यातील अनेक कॉलेजमध्ये हा उपक्रम सध्या जिल्हा प्रशासनातर्फे राबवण्यात येतोय. मतदार नोंदणी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी लोकशाही निवडणुका मतदानाचं महत्त्व युवा विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं आणि मतदार नोंदणीचं आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. आपल्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लागणार आहे. काही ठिकाणी मित्र निवडणूक साक्षरता मंडळ देखील आहेत. आपण देखील आपल्या विद्यापीठामध्ये प्रयत्न करूया आणि मी अनिलजी आणि शिवाजींना आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही या बाबतीत सक्रिय राहू आणि जास्तीत जास्त त्यापैकी 8 ते 10 विद्यार्थ्यांचं नाव फक्त मतदार यादीमध्ये आहे, इतर लोकांचं मतदार यादीत नाव नाही. बरोबर आहे. म्हणजे अशा ठिकाणी आम्हाला त्याला अधिक आनंद होतो की ज्या मुलांचे नाव मतदार यादीमध्ये नाहीच आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करणं हेच आमचं खरं टार्गेट आहे. अमरावतीत बिबट्याला पकडण्यात वनविभाग अपयशी ठरल्याचा आरोप करत वन्यप्रेमी अशासकीय संस्थेच्या सदस्याकडून 3 नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एका आंदोलकानं स्वतःला लोखंडी पिंजऱ्यात कोंडून प्रतिकात्मक पद्धतीनं वनविभागाचा निषेध केला. शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या जंगलात 25 ऑक्टोबरपासून बिबट्याचं वास्तव्य असून यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. सुरुवातीला बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले नाही. आता पिंजरे लावले तर बिबट्याला पकडण्यासाठी फारसं नियोजन केल्या जात नसल्याचा आरोप वन्यजीव अभ्यासक सागर मैदानकर यांनी केला आहे. सुरुवातीपासून वनविभाग बिबट्याकडे दुर्लक्ष करून बिबट्याला स्थलांतरित करण्याकरता कुठल्याही उपाययोजना करत नाही आहे. त्यामुळेच बिबट्या शिकारीकरता मानवी वस्तीत शिरल्याचा आरोप सागर मैदानकर यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर पिंजऱ्यातच आता बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. तर मी पिंजऱ्यात बसण्यामागचं आता कारण असं आहे की अमरावती शहरातील मध्यभागी असलेल्या VMV या महाविद्यालयामध्ये एकच बिबट जो वन विभागाला गेल्या 1 महिन्यापासून पकडता आलेला नाही आहे. असे असताना मंगलधाम कॉलनी व स्थानिक 500 क्वार्टर इथे आणखी 2 बिबटे म्हणजे एकंदरीत 5 बिबटे आता अमरावती शहरामध्ये दाखल झालेले आहेत. तर असे असताना वन विभागाची जी रेस्क्यू टीम आहे ही महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली टीम समजली जात होती आतापर्यंत. पण 1 महिन्याच्या या ऑपरेशनमध्ये निष्क्रिय ठरलेल्या या टीमला वन विभाग अजूनही का बरं सपोर्ट करतोय किंवा बाहेरून टीम बोलवून या बिबट्याला सुखरूपरित्या जेरबंद का करत नाही आहे ही माझी पहिली मागणी या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की वन विभागामध्ये सध्या बिबट्याला धरूनच राजकारण सुरू झालेलं आहे की 2 अशासकीय संस्थांना या लोकांनी सोबत घेतलेलं आहे व उर्वरित 8 अशासकीय संस्थांना हे या वेठीस धरण्याचं काम येथील अधिकारी करत आहेत. तर अशा प्रकारे जर वेठीस धरल्या जात असेल तर या संस्था पुढे ना पुढे उद्रेक करतील. तर याच्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन म्हणून बिबट शहरात व माणूस पिंजऱ्यात अशी परिस्थिती वन विभागाने इथे निर्माण करून ठेवली आहे व या संदर्भातच मी येथे आंदोलन करण्यासाठी बसतोय. पण गेल्या 5 दिवसात वन विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची माझ्या इथे येऊन दखल घेतलेली नाही, त्यासाठी विचारपूसही केलेली नाही की प्रकरण काय आहे. तर माझी अशी प्रशासनाला मागणी आहे की या आंदोलनाची त्वरित दखल घेण्यात यावी व यावर तोडगा काढण्यात यावा. धन्यवाद. दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते, मात्र फटाक्यांचे दुष्परिणाम सर्वांना माहिती असूनही नागरिक सर्रासपणे फटाके फोडतात. या दुष्परिणामांवर प्रभावी उपचार होण्याची गरज आहे. विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन मुलांपर्यंत फटाक्यांच्या दुष्परिणामांची शास्त्रीय माहिती विविध प्रकारच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे.
फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होतं. फटाक्यातील विविध रासायनिक पदार्थ शरीराला हानिकारक असतात. यामुळे श्वसनाशी निगडीत आणि ॲलर्जीसारखे शारीरिक त्रास उद्भवतात. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण होतं. या ध्वनी प्रदूषणामुळे देखील रक्तदाब, चिडचिडपणा, मानसिक आणि भावनिक ताण, श्रवणदोष, आम्लपित्तात वाढ, निद्रानाश असे दुष्परिणाम संभवतात. तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अभ्यासात व्यत्यय येणं, वयोवृद्ध रुग्ण यांचा जीव घाबरणं, पशुपक्षी बिथरणं, इमारतीला हादरे बसणं इत्यादी परिणामही होत असतात. म्हणूनच आवाज करणारे फटाके फोडण्यापेक्षा शोभेचे फटाके फोडण्याचं आवाहन केलं जातं. तर फटाके फोडताना गंभीर जखमी झाल्याचे प्रकारही आपण अनेकदा अनुभवत असतो. फटाके वाजवण्याच्या उत्साहातून, सण उत्सवापोटी आलेल्या मानसिक उधाण उन्मादातून अनेक प्रकारच्या चुका अनाहूतपणे घडतात. फटाक्यांवरील खर्च ही हा अनुत्पादक खर्च आहे. फटाक्यांचे इतके दुष्परिणाम असूनही आपण परंपरेच्या नावाखाली या प्रथेचं जतन करतोय. ही प्रथाच आपली व्यथा ठरते आहे. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी इतरांना दचकवायचा आणि विषारू वायूंची धुरी द्यायची, यात कसली आली आहे गंमत. सद्यस्थितीत फटाक्यांचं सार्वत्रिकरण झालं आहे. त्यामुळं फक्त दिवाळीतच फटाके उडवा असं सांगण्याची वेळ आली आहे. तेवढं झालं तरी प्रदूषणाला खूप आळा बसू शकेल. फटाक्यांच्या दुष्परिणामांचा प्रभावी उपचार होण्याची गरज आहे. विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन मुलांपर्यंत फटाक्यांच्या दुष्परिणामांची शास्त्रीय माहिती विविध प्रकारच्या माध्यमातून दिलं जाणं गरजेचं आहे. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा USN न्यूज. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए UCN की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी UPI ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से UCN का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली असून जिल्हा परिषद शाळा शिक्षकांनाच आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सतीश मोरे असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. आरोपी नराधम शिक्षक हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यानं 8व्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि गैरफायदा घेत तिच्यावर स्वतःच्या कारमध्ये वारंवार अत्याचार केला. नराधम आरोपी शिक्षक सतीश मोरे याच्यावर पॉक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या शिक्षकाने त्याच्यासोबत त्याच्या हाताखाली शिक्षण घेतलेल्या मुलीसोबत हा वारंवार अतिप्रसंग केलेला आहे. तिला विशिष्ट धमकी देऊन किंवा तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन आणि जर ही कोणाला गोष्ट सांगशील तर तुझ्या आईवडिलांना जीवाने मारून टाकू अशा प्रकारची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार अतिप्रसंग केलेला आहे. तिच्या या लेखी तक्रारीवरून पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे कलम 376 भादवी आणि कलम 4(8)(12) पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे API लोधी आणि त्यांची टीम करीत आहे. आरोपी सतीश मोरे याला कालच ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आकस्मिकपणे एका 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खामगाव शहरात घडली असून मोठ्या आवाजानं तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
खामगाव शहरात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानं एका 27 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी खामगाव शहरात घडली. शांती महोत्सवाच्या सांगतेनिमित्त शहराच्या विविध देवी मंडळातर्फे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवराज उर्फ नटवर सुरेश यादव या युवकाला संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो मिरवणुकीतून बाहेर पडून एका शाळेत थांबला. तिथेच तो बेशुद्ध पडला. ही घटना त्याच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर काही मित्रांच्या मदतीनं त्याला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारांती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या मृत्यूचं कारण नेमकं समजू शकलं नाही. मात्र डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका आल्यानं युवकाचा मृत्यू झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खामगाव शहरात शांती महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करत देवीला श्रद्धेनं निरोप देण्यात आला. खामगावातील शांती महोत्सवाची सोमवारी भक्तिभावानं सांगता झाली. जलालपुरा येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत हजारो भाविकांनी देवीला श्रद्धेचा निरोप दिला. विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शांती महोत्सवाला सुरुवात झाली होती. शहरातील जगदंबा रोड भागात सार्वजनिक मोठी देवी जगदंबा नवरोत्सव मंडळासोबतच विविध 117 मंडळांनी मोठी देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती. दरम्यान 11 दिवसांच्या पूजा अर्चना आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांती उत्सव साजरा करण्यात आला. तर उशिरा रात्री जनुना तलाव इथं देवीचं विसर्जन करण्यात आलं. आई जगदंबेला श्रद्धेचा निरोप देण्यासाठी खामगाव आणि परिसरातील भाविकांची इथं मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. शेगाव तालुक्यातील जानोरी गावात पाणी प्रश्न पेटला असून संतप्त गावकऱ्यांनी शेगावात पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. शेगाव तालुक्यातील जानोरी गावातील नागरिक सध्या पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी गावातील वृद्ध महिला पुरुषांनी सरपंच अर्चना ढोले यांच्या निवासस्थानासमोर घेराव घालून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. सरपंचांना जाबही विचारण्यात आला होता. जानोरी गावात गेल्या 1.5 महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र वणवण भटकावं लागतंय. त्यातच शेतीचा हंगाम सुरू असल्यानं लोकांना शेतातील कामं सोडून पाणी भरण्यासाठी दिवस गमवावा लागतोय. गावात नळाचं पाणी येण्याची कोणतीही ठराविक वेळ नसून कधी दिवसा तर कधी रात्री पाणी येत असल्यानं महिला भगिनींना रात्रभर जागं राहून पाणी भरावं लागतं. पाण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्याचं दिसून येत नसल्यामुळं आधी सरपंचाच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात आला. तर मंगळवारी शेगाव पंचायत समिती इथं गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जाणून बुजून पाणी टंचाई येण्यात तयार केली आहे. 1.5 महिन्यापासून गावातील गरीब जनता पाण्यासाठी अक्षरशः तडफडून राहिली आहे. याची कमीत कमी प्रशासनानं किंवा आपल्या पंचायत समिती विभागानं तात्काळ दखल घ्यायला पाहिजे. पाणी अजिबात सापडत नाही. प्यायचं पाणी आम्ही 8 वर्ष झाली विकत घेत आहोत आणि आता जे पाणी होतं आम्हाला ते आमचं पाणी सरपंचानं बंद केलं आणि आम्ही इकडून तिकडून पाण्यासाठी काही विचारायला गेलो तर आम्हाला दुसऱ्या समाजवाल्याकडून मार खाऊ घालतात. असंघटित मजुरांना सन्मान धन 10,000 रुपये आणि माध्यान्ह भोजन योजनेचे 5,000 रुपये प्रति महिना देण्यात यावा अशी मागणी करत असंघटित मजुरांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे मजुरांना जगवण्यासाठी त्यांच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीत हजारो कोटी रुपये जमा असतानाही मजूर बेदखल केला गेला आहे. या निधीतून असंघटित नोंदणीकृत मजुरांना 10,000 रुपये सन्मानधन राशी द्यावी. तसंच 1 नोव्हेंबरपासून माध्यान्ह भोजन योजना शासनाकडून बंद करण्यात आल्यामुळे नोंदणीकृत सदस्यांना 5,000 रुपये प्रतिमाह देण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी अकोल्यात अकोला बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्या तर्फे जे नोंदणीकृत मजूर आहेत त्यांना शासनाने जे 2 वर्षापासून जेवण बंद केलं होतं ते 1 नोव्हेंबरपासून जेवण बंद झालेलं आहे. त्यासाठी आम्हाला त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये आले पाहिजेत आणि दर दिवाळीला आम्हाला ते 5,000 रुपये देत होते. यावर्षी आम्हाला दिवाळीला काहीच पैसे दिले नाही तर म्हणून आम्ही त्यांना 10,000 रुपये मिळाले पाहिजे. यासाठी कलेक्टर ऑफिस समोर आज आम्ही बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनतर्फे धरणा देत आहोत. बातमीपत्र शेवटी पाहूया ठळक घडामोडी. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागरे ज्वेलर्स.
आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. अमरावती जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 17 ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल जाहीर. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचं वर्चस्व, 15 सरपंच आणि 81 सदस्य विजयी झाल्याचा भाजपचा दावा. पीक विम्याचे पैसे दिवाळीपूर्वी द्या, शेतकऱ्यांची मागणी. संतप्त शेतकऱ्यांची जिल्हा कृषी कार्यालयावर धडक. कृषी मंत्र्यांचे आदेश असूनही शेतकरी अजूनही वंचित. पीक विम्याची केंद्र सरकारची रक्कम यायची असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं. आणि आता राज्यातील बंदीजनांना ब्लँकेटऐवजी मिळणार डायमंड चादर. कारागृह विभागातर्फे कैद्यांसाठी नवी नियमावली लागू. बातम्यांची मालिका पुढे अशीच चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.